राम राम शेतकरी बांधवांनो, मी तुमचा लाडका भाऊ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। माझ्या शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला आहे। जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही या वर्षी खरीप पीक विमा अजून भरला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान म्हणून ठरून आला आहे। कारण राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरण मंजुरी दिली आहे। आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे उद्या म्हणजेच मंगळवार 4 ऑगस्ट 2026 पासून तुमच्या बँक खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण थांबायचं नाही, या सोबतच खरीप पीक विमा भरण्यासाठी सरकारने 10 ऑगस्ट 2026 पर्यंत मोठी मुदत दिली आहे। आजच्या या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। कर्जमाफीचे पैसे कोणाला मिळणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणत्या 16,96,00,000 शेतकऱ्यांची निवड झाली आहे, बँक खात्यात पैसे येण्यासाठी कोणती एक चूक करायची नाही आणि पीक विम्याची मुदत वाढ कशी घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक माहिती सुटली तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणारे अडकू शकतात। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आधी आपण बोलूया सर्वात मोठ्या मुद्द्यावर, तो म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की बँक खात्यात पैसे कधी जमा होणार। तर आता ती प्रतीक्षा संपली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या 4 ऑगस्ट एका मोठ्या कार्यक्रमात या निधीची EKYC आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे वितरण सुरू होणार आहे। या योजनेचे मुख्य निष्कर्ष काय आहे? निधीचा आकडा पहिल्या टप्प्यात एकूण 7,000 कोटी रुपयांचा निधी बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे आणि पात्र शेतकरी म्हणजेच पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 16,96,000 शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत। शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात थेट जमा होणार आहेत। हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात कर्ज खात्यामध्ये जमा होतील, जेणेकरून तुमचा 7/12 कोरा होण्यास मदत होणार आहे। पण यामध्ये एक मोठा मेघ आहे। सरकारने जाहीर केले आहे की या 16,96,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण EKYC पूर्ण झाले आहे। याचा अर्थ असा की ज्या 10 लाख शेतकऱ्यांचे EKYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे दिसायला सुरुवात होईल। उर्वरित 7 लाख शेतकऱ्यांचं काय ते आपण पुढे बघून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की भावा, या 16,96,000 शेतकऱ्यांमध्ये माझं नाव आहे की नाही, हे कसं ओळखायचं? तर शेतकरी मित्रांनो, काळजी करायची गरज नाही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की यासाठी काय करायचं? चला तर मी सर्वात आधी तुम्हाला सांगतो काय करायचं। तुम्हाला तुमचा मोबाईल घेऊन तिथे तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जायचं आहे, म्हणजेच कर्जमाफी योजना ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना टॅबवर क्लिक करायचं आहे। पहिली पायरी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर किंवा शेतकरी नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी डाउनलोड करायची आहे। या यादीमध्ये तुमचं नाव आणि तुम्हाला मिळणारी कर्जमाफीची रक्कम स्पष्ट लिहिलेली असेल ते तुम्हाला पाहिजे आहे आणि तुम्हाला किती कर्जमाफी मिळालेली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप आहे, जर यादीत तुमचे नाव नसेल तर घाबरून जाऊ नका। हा केवळ पहिला टप्पा आहे। ज्या शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी होत्या किंवा ज्या बँकांनी अजून डेटा अपडेट केला नाही त्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, आता कान देऊ नये का? जर तुमचं नाव यादीत आलं पण जर तुमची EKYC आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नसेल तर तुमचे पैसे बँक खात्यात येणार नाही। सरकारचे स्पष्ट आदेश आहेत की आधार लिंक असल्याशिवाय एकही रुपया दिला जाणार नाही। EKYC कशी करायची? तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपले सरकार सेवा केंद्र सेंटरमध्ये जायचं आहे। तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड पासबुक घेऊन जायचं आहे आणि तिथे बायोमेट्रिकद्वारे अंगठा लावून किंवा आधार लिंक असलेल्या मोबाईलवर OTP द्वारे तुमचे प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि बँकेत जाऊन काय तपासायचे आहे ते मी तुम्हाला
अगदी सोप्या भाषेत सांगतो. अनेकदा शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसते किंवा खाते इनॅक्टिव्ह असते, बंद असते. उद्या किंवा परवाच तुमच्या संबंधित बँकेत जा. तिथून तुम्हाला तुमचा पीक कर्ज घेतले होते तिथल्या मॅनेजरला विचारा की माझं खाते कर्जमाफीसाठी पूर्णपणे सक्रिय आहे का. जर नसेल तर त्वरित तेच चालू करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता वळूया आजच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या अपडेटकडे, ती म्हणजे खरीप पीक विमा 2026. शेतकरी बांधवांनो, यावर्षी पावसाने अनेक ठिकाणी दगा दिला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. जळगाव जिल्ह्यामधील पारोळा, भांडुरगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पीक विमा ह्यालाच आपल्या पिकाचा एकमेव आधार असतो. या विम्याची अंतिम तारीख दिलेली होती 31 जुलै 2026 ही होती, पण राज्यातील लाखो शेतकरी अजून फॉर्म भरण्यापासून वंचित होत. अडचण ओळखून सरकारने आता पीक विमा भरण्यासाठी ऑगस्ट 10, 2026 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. आतापर्यंतची आकडेवारी म्हणजेच राज्यातील आतापर्यंत 61,62,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर तुमच्याकडे फक्त 7 ते 8 दिवस उरलेले आहेत. फॉर्म भरताना कोणते कागदपत्रे लागतील? तुम्हाला चालू वर्षाचा डिजिटल 7/12 आणि 8 उतारा, पासबुक, बँकेचे पहिल्या पानावरील स्पष्ट फोटो पाहिजे आणि पीक पेरा प्रमाणपत्र म्हणजे जे तलाठ्याकडून किंवा स्वयंपोषी पात्रद्वारे मिळते. म्हणजेच तुमचा चालू मोबाईल नंबर एक सोबत न्यायचा आहे आणि फक्त ₹1 योजनेचा लाभ घेऊन आपला पीक विमा नक्की उतरून घ्या. वाट पाहू नका, शेवटच्या तारखेला सर्वे डाऊन होत असतो. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओला गोषवार हाच आहे की उद्या 4 ऑगस्ट पासून कर्जमाफीचे 7,000 कोटी रुपये वाटप होण्यास सुरुवात होणार आहे आणि बँक खात्यावर तुमचे लक्ष राहून द्या. ज्याची KYC बाकी आहे त्यांनी ते आजच किंवा उद्या संध्याकाळी सकाळी पूर्ण करून घ्यायचे आहे आणि पीक विम्याचा फॉर्म 10 ऑगस्टच्या आत भरून घ्या. शेतकरी मित्रांनो, ही तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे. शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीमुळे आपण आधीच संकटात आहोत. अशा वेळी शासनाच्या या योजनेचा लाभ घेणे आपला हक्कच आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे आले की किंवा नाही आले हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणत्याही गरीब शेतकऱ्यांचा हक्क बुडणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.